कुठलीही जास्तीची पूर्वतयारी न करता बिना भाजणी बिना मोहन फक्त अर्धा तासात तयार होणाऱ्या मस्त अशा खमंग खुसखुशीत चकल्या आज मी करते। ह्या चकल्या बाहेरून काटेरी आणि आतून मस्त पोकळ नळीदार बनतात। अजिबात तेलकट होत नाही, तेल पीत नाही किंवा मग तेलात विरघळत सुद्धा नाही। करायला अगदी सोपे आहे, झटपट बनवून तयार होतात आणि केल्यानंतर महिनाभर छान टिकतात सुद्धा। त्यामुळे अदल्यामधल्या वेळेत लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवून ठेवू शकतात। तर चला बघूया कशा करायच्या ह्या इन्स्टंट चकल्या। तर ह्या चकल्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे। यात एक कॉटनचा रुमाल अंथरून घेते। शक्यतो आपल्याला कॉटनचाच रुमाल वापरायचा आहे। आता यात मी 2 कप गव्हाचं पीठ टाकून घेते। तर इथे ह्या चकल्या आज मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे, त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे। त्यानंतर यातच आपण अर्धा कप तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत। तांदळाच्या पिठामुळे आपल्या चकल्या छान खुसखुशीत होतात। आता हे दोघंही पीठ हलकेसे मिक्स करून घ्यायचे आणि ह्या रुमालाची आपल्याला एक गुंडाळी करून घ्यायची आहे। तर मी अशाच पद्धतीने याची गुंडाळी करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोटली सुद्धा याची बांधून घेऊ शकता आणि कॉटनचाच रुमाल वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ वाफवायचं आहे। तर पीठ वाफवल्यानंतर जे वाफेचं पाणी आहे ते रुमाल ॲब्झॉर्ब करून घेतो। तर पीठ वाफवण्यासाठी इथे मी कढाईत पाणी गरम करून घेतलं होतं। यात स्टँड ठेवायचं आणि कुकरचा डब्बा कढाईत ठेवून यावर झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी आपण हे वाफवून घेणार आहोत। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे पीठ वाफवू शकता। तर हे बघा जवळपास इथे 20 मिनिट झालेले आहे। 20 मिनिटांनंतर आता आपण हे पीठ चेक करूया। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे कुकरचं भांडं आपण खाली काढून घेणार आहोत आणि पीठ जवळपास 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर हे बघा जवळपास इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता ह्या पिठाची आपण गुंडाळी काढूया आणि पीठ चेक करूया। तर तुम्ही बघू शकता हे जे पीठ आहे हे एकदम हलकं फुलकं झालेलं आहे आणि यात तुम्हाला गाठी जमलेल्या दिसत असतील, म्हणजेच पीठ आपलं परफेक्टली वाफल्या गेलेलं आहे। बऱ्याचदा ह्या पिठाचा डायरेक्ट अखंड गोळा सुद्धा जमतो। तर तो गोळा आपल्याला गरम असतानाच फोडून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा आहे। थंड जर झाला तर मग त्याचा गोळा फुटत नाही आणि ते पीठ हार्ड होतं। त्यामुळे पीठ कोमट असतानाच आपल्याला ते हलकंसं मुसळीने किंवा मग बत्त्याने फोडून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं। तर हे बघा हे पीठ मी आता गाळून घेते, त्यासाठी गाळणीत काढून घेतलेलं आहे। पिठाचे जे काही मोठे मोठे खडे आहेत ते हाताने अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आणि सगळं पीठ व्यवस्थित असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। हे बघा सगळं पीठ इथे माझं गाळून झालेलं आहे। तर आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकून घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, त्यानंतर 1 चमचा धने जिरे पूड टाकलेली आहे, पाव चमचा इथे आपल्याला हळद टाकायची आहे। हळद थोडीशी कमीच टाकली, नाही तर मग चकल्या काळपट येतात। त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी ओवा हातावर चुरून टाकलेला आहे। 1 मोठा चमचा सफेद तीळ टाकायचे आहे, चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चिमूट इथे मी हिंग टाकलेला आहे। आता हे सगळं साहित्य मी कोरडंच व्यवस्थित असं एकजीव करून घेते। तर ह्या चकल्यांसाठी आपल्याला मोहन वापरण्याची अजिबात गरज पडत नाही, कारण हे पीठ आपण ऑलरेडी वाफवून घेतल्यामुळे बरंचसं हलकं फुलकं झालेलं असतं आणि यात जर मोहन टाकलं तर मग चकल्यानंतर खूप तेल पितात, त्यामुळे अजिबात सुद्धा यात मोहन वापरण्याची गरज नाही। तर आता हे सगळं साहित्य मी कोरडं छान एकजीव करून घेतलं होतं। यात थोडं थोडं पाणी टाकून आता याचं आपल्याला मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्टही नाही किंवा मग खूप जास्त सैलही नाही, अशा पद्धतीचं मी याचं पीठ भिजवून घेते। खूप जास्त सैल असेल तर चकल्या तेल पितील आणि घट्ट असेल तर चकल्या कडक होतील, त्यामुळे मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवायचं आहे। ते बघा अशा पद्धतीने मी याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल मध्यम स्वरूपाचं आहे। तर पीठ माझं भिजवून झालेलं आहे। आता आपल्याला ह्या पिठाच्या लगेचच चकल्या करायला घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी यातून एक मोठा गोळा काढून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने लांबट करून घेतला आहे। आता इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे आणि यात चकलीची प्लेट टाकून घेतलेली आहे। चकलीची प्लेट टाकताना प्लेटची जी खडबडीत बाजू असते ती आपल्याला सोऱ्याच्या आतमधून टाकायची आहे आणि जी प्लेन बाजू असते ती बाहेरून ठेवायची आहे, म्हणजे जेव्हा आपण चकल्या करतो त्यांना छान काटे पडतात। तर ह्या सोऱ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलंय, म्हणजे जे पीठ आहे ते आपल्या सोऱ्याला चिकटणार नाही आणि सगळं पीठ यात टाकून सोऱ्या व्यवस्थित असा पॅक करून घेतलाय। आता आपण याच्या चकल्या करून घेणार आहोत। तर चकल्या करण्यासाठी इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे आणि यावर सगळ्या चकल्या करून घेणार आहे। तर इथे मी 4-4 वेड्याच्या चकल्या करते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या चकल्या करू शकता, म्हणजेच 2 वेड्याच्या 3 वेड्याच्या किंवा मग अगदी 5 वेड्याच्या सुद्धा करू शकता। साईज तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर हे बघा अगदी सहज ह्या चकल्या पडतायत, अजिबात कुठेही तुटत नाहीये। तर पीठ आपलं एकदम परफेक्टली भिजलेलं आहे याचा अर्थ। तर हे बघा राहिलेल्या सगळ्या चकल्या मी अशाच पद्धतीने 4-4 वेड्याच्या करून घेतलेल्या आहे। तर इथे आपल्या आता ह्या चकल्या रेडी झालेल्या आहे। ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तर एकाच वेळेस सगळ्या चकल्या न करता अशा पद्धतीने थोड्या थोड्या करून मग लगेचच तळायला घ्यायच्या आहे। तर चकल्या तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, तेल सुद्धा मीडियम तापवायचं आहे।
तेल जर खूप जास्त गरम असेल तर मग चकल्या वरतून तर तळल्या जातील पण आतून कच्च्या राहतील, आणि खूप कमी तापलेलं असेल तर मग चकल्या तेलात विरघळतात किंवा मग खूप जास्त तेल पितात. त्यामुळे गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवायची आणि तेलसुद्धा आपल्याला मीडियम तापवायचं आहे. तर जवळपास 2-1 मिनिटं झालेले आहेत ह्या चकल्या सोडून. तर आता ह्या चकल्यांची मी साईड चेंज करते आणि छान खरपूस होईपर्यंत तळून घेते. तर आणखी 2 ते 3 मिनिटं मी ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकत असाल आता याला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि एकदम परफेक्टली आपल्या चकल्या तळल्या गेलेल्या आहे. चकल्या आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत की नाही हे ओळखण्यासाठी 2 ट्रिक आहे. पहिली ट्रिक म्हणजेच आपण जेव्हा चकल्या तेलात सोडतो तेव्हा त्यांना खूप बुडबुडे येतात. त्या तुलनेत चकल्या तळून झाल्यानंतर ते बुडबुडे पूर्णपणे कमी होतात. आणि दुसरी ट्रिक म्हणजे चकल्या तळल्यानंतर पूर्णपणे त्या तळाशी जाऊन बसतात, कढाईच्या तळाशी जाऊन बसतात, म्हणजे चकल्या आपल्या आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत असं समजायचं. तर राहिलेल्या सगळ्या चकल्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेतल्या होत्या. तर इथे आपल्या अगदी झटपट तयार होणाऱ्या इन्स्टंट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. मस्त खुसखुशीत होतात, महिनाभर छान टिकतात. तर ह्या चकल्या तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.